आगामी विधानसभा सत्र से पहले सभापति राम शिंदे की अध्यक्षता में एक महत्वपूर्ण समीक्षा बैठक आयोजित की गई। बैठक में पानी की आपूर्ति, बिजली, पावर हाउस, वेंटिलेशन, अग्नि सुरक्षा, स्वच्छता और यातायात सहित सभी प्रशासनिक और सुरक्षा तंत्र की तैयारियों की समीक्षा की गई। बीएसएनएल इंटरनेट और वाईफाई सुविधाओं की उपलब्धता सुनिश्चित करने पर भी चर्चा हुई। सभापति शिंदे ने पुलिस और संबंधित विभागों के बीच समन्वय बनाए रखने और सत्र शांतिपूर्वक और सुसंगठित रूप से संपन्न कराने का संकल्प व्यक्त किया। इसके अलावा 14 और 15 तारीख को पूर्व नियोजन बैठक में सुधारों के लिए प्रत्यक्ष निरीक्षण किया जाएगा। उद्या नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विधानमंडळ आणि प्रशासन या माध्यमातून पूर्वतयारीचा आढावा हा सकाळी बैठकीमध्ये घेण्यात आला। किंवा काही ठिकाणी प्रत्यक्षात भेटी देखील घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे उद्या सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या अत्यावश्यक सुविधा विधानमंडळाच्या सदस्य असतील, त्याचबरोबर मंत्री, त्याचबरोबर विधानमंडळ परिसरातील सुविधा, निवास व्यवस्था, त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था, पार्किंग, मुख्य प्रतोद आणि प्रतोदांचे ऑफिसेस या संदर्भामध्ये देखील, त्याचबरोबर दूरध्वनी, पाणी पुरवठा, स्वच्छता, अग्निशामक, पत्रकार यांच्या देखील व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये सखोल असा आढावा घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाची गैरसोय होणार नाही। प्राप्त परिस्थितीमध्ये जे विमानाच्या फेऱ्यामध्ये जो विस्कळीतपणा आलेला आहे त्या संदर्भामध्ये देखील विधानसभा सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अधिवेशनाला वेळेत पोहोचता यावं यासाठी देखील एक विशेष अशा नोडल ऑफिसरची नेमणूक केलेली आहे आणि ती नेमणूक केल्याच्या नंतर कोणाला अडचण आल्यानंतर त्यांना देखील व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष असं प्रयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर काही रेल्वेच्या गाड्या ज्या मुंबईवरून अनेक अधिकारी, त्याचबरोबर कर्मचारी, पत्रकार आणि एकूणच सगळ्यांना जाण्यासाठीचा जो परतीच्या मार्गाने जो विषय असतो 8 ते 14 शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी देखील अधिवेशन हे सुरू राहणार आहे आणि 14 तारखेला विशेष असं रेल्वेच्या गाडीचं देखील प्रयोजन करण्यात आलेलं आहे। 14 तारखेला रात्री ही गाडी सुटणार आहे। त्याचबरोबर 15 तारखेला देखील एका विशेष रेल्वे गाडीचं प्रयोजन करण्यात आलंय की जेणेकरून आलेल्या विधिमंडळासाठी आलेल्या व्यक्तींचा कुठलीही प्रवासामध्ये गैरसोय होणार नाही या संदर्भामध्ये देखील या पूर्व नियोजन आढावाच्या बैठकीमध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत 2 गाड्यांची विशेष व्यवस्था आपण उभी करण्यासाठी त्यांना दिलेली आहे। त्याचबरोबर बीएसएनएल आणि वायफायच्या संदर्भामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये जो अनुभव आला की जेणेकरून कुठलाही वायफाय आणि लँडलाईनच्या नंबर्समध्ये अडचणी येऊ नये या संदर्भामध्ये बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना देखील आपण सूचना करण्यात आलेल्या आहेत। आवश्यक ती वाहन व्यवस्था देखील निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना केलेल्या आहेत आणि त्याची देखील प्रतिकृती झालेली असं देखील आढाव्यामध्ये सांगितले। कोणाची गैरसोय होणार नाही। त्याचबरोबर वाहन व्यवस्थेमध्ये ज्या अडचणी असतील आणि ट्रॅफिकचा जो सामना करावा लागतो त्यासाठी देखील आपण पोलीस प्रशासन आणि विधानमंडळाची सुरक्षा व्यवस्था यांना देखील त्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून कोणालाही अडचण होऊ नये
आणि अडचणीच्या परिस्थितीला सामना करावयाची आवश्यकता लागणार नाही यासाठी देखील सर्व संबंधित अधिकारी, विशेषतः विधानमंडळाचे सुरक्षा अधिकारी आणि पोलीस ऑफिसर्स यांना समन्वय साधून त्या संदर्भामध्ये देखील कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. पोलीस बंदोबस्त व्यवस्था आणि टपाल व्यवस्था यासाठी देखील अपडेट राहण्यासाठी आपण सुचवलेलं आहे. आरोग्य व्यवस्था आणि औषधीय सेवेच्या संदर्भामध्ये देखील आपण हिरकणी कक्ष असेल, त्याचबरोबर आपल्या विधान सभा आणि परिसराच्या समोरचा जो भाग असेल तिथं देखील ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर्सला उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं आहे. ते दरवेळेच आपण सांगतो आणि यावेळेस देखील आपण सांगितलेलं आहे. एकूणच विधान परिषद, विधानसभा, महिला बचत गटांचे स्टॉल्स, त्याचबरोबर सुयोग येथे होत असलेले पत्रकारांच्या व्यवस्था, भोजन व्यवस्था, आमदारांचं निवासस्थान या संदर्भामध्ये सर्वतोपरी व्यवस्था ही चोख ठेवण्याच्या संदर्भामध्ये संबंधित विभागाने दखल घेतलेली आहे, कार्यवाही केलेली आहे. मला वाटतं कुठलीही गैरसोय होण्याची किंवा अडचण आहे अशी आढावा बैठकीमध्ये सांगितलेलं नाही. त्याचबरोबर आज संध्याकाळपर्यंत ज्या काही अपुऱ्या व्यवस्था आहेत त्या देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना दिलेल्या आहेत आणि इतर व्यवस्थेच्या संदर्भामध्ये देखील आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अतिशय प्रशासनाने चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन देखील केलेलं आहे. आणि हे नियोजन होत असताना उद्या अधिवेशन सुरू होत आहे. आज आपण आढावा घेतला आहे, परंतु 8 डिसेंबरला अधिवेशन होणार हे आपण पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलं असल्या कारणानं आपण त्यासाठी पूर्वनियोजित बैठका देखील 13 ऑक्टोबरला देखील बैठक झाली. त्याचबरोबर निवास व्यवस्थेच्या संदर्भामध्ये 14 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर माननीय उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देखील या बैठकीचं नियोजन झालेलं आहे. ही चौथी बैठक होती आणि त्याच्यामध्ये आढावा घेण्यात आलेला आहे. वेळोवेळी सगळ्या सूचना दिल्याची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही केलेली आहे आणि व्यवस्था सगळ्या परिपूर्ण झालेल्या आहेत. आणि त्यामुळं उद्याच्या अधिवेशनासाठी विधानमंडळ हे सज्ज झालेलं आहे. निश्चितच या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भासहित महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीचा संदेश जाईल आणि कामकाज सुरळीत आणि व्यवस्थित पार पडेल या संदर्भामध्ये विधानमंडळ आता तयारीत आहे. लोकवाहिनी मीडिया के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट.